नमस्कार. आपण आलो आहोत कोकणामध्ये. कोकणातील गणेशोत्सव आणि कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव जर बघायचा असेल तर ह्या घरामध्ये आपण बघू शकतो. हे आहे चाळके यांचं घर, दीक्षी गावाचं. तर ह्या घरामध्ये एक पारंपरिक परंपरा चालत आलेली कोकणातली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण कोकण आणि गणेशोत्सव याचं नातं घट्ट आहे आणि प्रत्येक कोकणवासीय हा गणेश उत्सवासाठी कोकणामध्ये येतो. असं प्रत्येकजण इथे आलेला आहे. परंतु या घरात खरंच वेगळेपण आहे. त्याचं कारण की पारंपरिकदृष्ट्या ज्या कोकणामध्ये आपण गणपती ठेवायचो ती पद्धत या घरामध्ये वापरलेली आहे. आपण बघूया. पहिले गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. भक्तांनो, खरं तर हे पडताळ म्हणतात त्याला. आणि कोकणामध्ये गणपतीचा खण फार पूर्वीच्या काळी असे गणपती प्रत्येक कोकणामधली माणसं बसवायचे. प्रत्येक घरामध्ये असा गणपतीचा एक खण असायचा, त्याला आपण पडताळ म्हणतो. आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला खूप त्यावेळी महत्त्व होतं. आत्ता सगळेजण मोठमोठे गणपती आणतात आणि बाहेर डेकोरेशन करतात. परंतु ह्या घरामध्ये हे एक वैशिष्ट्य आहे की कोकणातली परंपरा या घरात जपलेली आहे. हे बघा, इथे त्याला मांडवी म्हणतात. जर आपण म्हटलं तर सगळं तिरफळा वगैरे लावून याला सजवलेलं आहे. आणि कोकणाची परंपरा आणि कोकणाची संस्कृती जी आहे ती जपलेली आहे या गणेशोत्सवामध्ये. हे गोपाळ चाळके यांचं घर आहे वैभववाडी तालुक्यातील दीक्षी गावामधलं. आणि त्यामध्ये हा पारंपरिक गणपती येथे आणून त्याची पूजा अर्चा केलेली आहेत. तर आपण हा गणपती येथे पाहिलेला आहोत. ते गोपाळ चाळके यांच्या पत्नी इथे आहेत. मी त्यांना इथे बोलवतो. या काकी. काकी या वर या. या या. ज्यांनी हा गणपती येथे बसवलेला आहे, खूप गणपतीची पूजा अर्चा केलेली आहे. गणपतीचा आशीर्वाद या घरावरती कायमस्वरूपी राहू दे अशी गणपती चरणी आमची इच्छा आहे. आणि असंच हसत खेळतं कुटुंब हे पुढे आयुष्य जगू दे ही गणेशाचरणी प्रार्थना आहे. नमस्कार. धन्यवाद.